नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी गणिताच्या प्रत्येक धड्यातील शाब्दिक उदाहरणे आपण जास्त सरावासाठी घ्यायला सुरुवात करत आहोत. गणितात तरबेज होण्यासाठी याची नितांत गरज आहे. जेवढा जास्त सराव करता येईल तेवढी जास्त प्रगती गाठता येईल हे निश्चित. आता आपल्याला काय दिलेलं आहे, एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 आहे आणि त्यांच्या घनांची बेरीज 65 आहे. तर ते वर्ग समीकरण कोणते हे आपल्याला काढायचं आहे. तर वर्ग समीकरण आपण काढण्यासाठी पहिल्या सुरू त्यांचे मूळ गृहीत धरू. समजा वर्ग समीकरणाची दोन मुळे अल्फा आणि बीटा आहेत आणि आपल्याला काय दिलेलं आहे, अल्फा आणि बीटा या दोघांची बेरीज 5 दिलेली आहे. तसंच दोघांच्या घनांची बेरीज, घन म्हणजे अल्फाचा घन आणि बीटाचा घन बरोबर 65 आहे. मग आता काय होईल, जर हे दिले असतील तर आपल्याला अल्फा आणि बीटाच्या सहाय्यानं समीकरण सुद्धा तयार करता येतं. परंतु अल्फा व बीटा मुळे असतील तर वर्ग समीकरण काय होईल, वर्ग समीकरण बरोबर एक्सचा वर्ग उणे अल्फा प्लस बीटा हे कंस घ्यायचा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर 0 हे समीकरण आपल्याला वर्ग समीकरण मिळेल. पण आपल्याला इथं काय पाहिजे, अल्फा प्लस बीटा म्हणजे 5 माहीत आहे, पण अल्फा इंटू बीटा आपल्याला माहीत नाही. ते अल्फा इंटू बीटा आपल्याला काढावा लागेल. त्यासाठी आपण काय करू, आपल्याला दिलेलं काय आहे, पण अल्फा घन प्लस बीटा घन बरोबर अल्फा प्लस बीटा आणि दुसऱ्या याच्यात कंसात अल्फाचा वर्ग अधिक बीटाचा वर्ग उणे अल्फा इंटू बीटा या समीकरणाचा आपण वापर करू. कारण आपल्याकडे समीकरण आहे ए चा घन प्लस बी चा घन बरोबर ए प्लस बी आणि नंतर ए चा घन ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग मायनस ए इंटू बी हे असं समीकरण आपल्याकडे आहे. हे सूत्र आहे. तर या सूत्राचा वापर करून आपण असं लिहिलं. तर याच्यानंतर आपण असं काय करू आता, म्हणून अल्फा घन प्लस बीटा घन बरोबर काय आपल्याकडं 65 आहे. हे 65 बरोबर अल्फा प्लस बीटा नंतर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा एवढं झालं. आता अल्फा इंटू बीटा आपल्याला माहीत आहे, अल्फा प्लस बीटा आपल्याला माहीत आहे, ते ठेवूया आपण. अल्फा प्लस बीटा काय आहे, म्हणून 65 बरोबर अल्फा प्लस बीटा किती आहे आपल्याला 5 आहे. हे 5 नंतर अल्फा प्लस बीटा स्क्वेअर आपल्याला काढायचं आहे. अल्फा प्लस अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर मायनस अल्फा इंटू बीटा एवढं आहे. झालं. परंतु आपल्याकडे हा एक फॉर्म्युला आहे, ए चा स्क्वेअर प्लस बी चा स्क्वेअर बरोबर ए प्लस बी याचा वर्ग उणे 2ab एवढा आहे. म्हणून आपण ए अल्फा स्क्वेअर बीटा स्क्वेअर असं लिहू. म्हणून 65 बरोबर 5 कंसामध्ये हे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर बद्दल लिहू आपण, अल्फा प्लस बीटा याचा वर्ग उणे 2 अल्फा बीटा उणे अल्फा बीटा हे कशावरून लिहिलं आपण, एवढं म्हणजे हे एवढ्याच्या बरोबर आहे. ठीक आहे. म्हणून आता या समीकरण आपल्याला काय मिळेल, 65 बरोबर 5 नंतर कंसामध्ये आणि पुन्हा छोट्या कंसामध्ये इथं अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर आहे, याच्या बदल्यात आपण असं लिहू
5चा वर्ग. ठीक आहे. मायनस 2 अल्फा बीटा आणि मायनस अल्फा बीटा म्हणजे 3 अल्फा बीटा एवढं होईल. बरोबर आहे. नंतर म्हणून 65 बरोबर इथं 5 कंसामध्ये 25 मायनस 3 अल्फा बीटा. नंतर याला गुणून घ्या तर हे येईल 65 बरोबर 5 गुणिले 25 म्हणजे 125. 125 झाले 5 न गुणल्यानंतर. 5 ने याला गुणल्यानंतर 5 त्रिक 15 अल्फा इंटू बीटा. पुढे झालं. आता हे अल्फा बीटा डावीकडे घेऊ आपण म्हणजे 15 अल्फा इंटू बीटा बरोबर 125 मायनस 65. आपण हे 65 उजवीकडे घेतले, अल्फा बीटा डावीकडे घेतलं. झालं. याच्यानंतर आपण काय करू आपण आता तर 15 अल्फा बीटा बरोबर 125 65 मध्ये 125 मधून 65 गेले म्हणजे राहिले 60. तर म्हणून अल्फा बीटा बरोबर 60 भागिले 15 आता डावीकडे उजवीकडे भागिले येतील म्हणजे 15 झाले. तर 15 चौक 60 15 एक 15 15 चौक 60 म्हणजे 4 एकांश म्हणजे 4. तर अल्फा बीटाची किंमत आपल्याला 4 मिळालेली आहे. तर इथं आपण काय करू याला 3 नंबरचं समीकरण देऊ आणि याला 4 नंबर देऊ आपण. ठीक आहे. त्यानंतर काय करू आपण आता आपल्याला वर्ग समीकरण काढायचं. तर वर्गीय समीकरण काय एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू 0. तर याच्यामध्ये अल्फा इंटू बीटाची किंमत ठेवू, अल्फा प्लस बीटाची किंमत ठेवू. म्हणून वर्ग समीकरण बरोबर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा बरोबर 0. हे आता एक्सचा वर्ग उणे अल्फा प्लस बीटा किती आहे आपल्याकडं 5 आहे. 5 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे 4 आहे बरोबर 0 असे होईल. म्हणजे आपण आता किंमत काढलेली आहे. एका वर्ग समीकरणाला जर 2 मुळं असतील आणि त्यांची बेरीज जर अल्फा प्लस बीटा म्हणजे 5 असेल आणि त्यांचे घन म्हणजे घनांची बेरीज जर 65 असेल तर ते मुळं वापरून आपण जे वर्ग समीकरण तयार केलं ते वर्ग समीकरण हे आहे आणि हेच आपलं उत्तर आहे. आता या गणितामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे 2 संख्यांच्या वर्गामधील फरक 240 आहे. तसेच लहान संख्येचा वर्ग मोठ्या संख्ये एवढा होतो. तर 2 संख्या काढा. आता ज्या संख्या आपल्याला काढायच्या त्याच संख्या आपण गृहीत धरू. त्या समजा त्या 2 संख्या एक्स आणि वाय आहेत. आता कोणती तरी एक लहान किंवा मोठी असणार म्हणून आपण काय करू हे वाय ही संख्या लहान आहे अशी समजूया. बरं. त्यानंतर काय होईल आपल्याला काय दिलं आता परंतु या 2 संख्यांच्या वर्गामधला फरक म्हणजे एक्सचा वर्ग उणे वायचा वर्ग बरोबर किती दिलेलं आपल्याला 240 दिलेलं आपल्याला. हे एक समीकरण मानू आपण. बरं. तसंच आणखी काय दिलं आपल्याला आणि दुसरं की लहान संख्या जी आहे तिचा जर वर्ग केला तर तो मोठ्या संख्या एवढा होतो. तर मोठी संख्या किती आहे एक्स आहे आणि लहान संख्या किती आहे वाय आहे आणि वायचा वर्ग जर केला तर एक्स एवढा होतो. तर हे दुसरं समीकरण झालं आपलं. तर आपल्याला आता हे वर्ग समीकरणावर गणित आहे पण आपल्याला एक्स आणि वाय घ्यायचे नाहीत म्हणून आपण वायची किंमत आता याच्यात ठेवून टाकू. तर वाय स्क्वेअरवर एक्स आहे इथं ठेवल्यानंतर किती होईल तर एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरच्या बदल्यामध्ये एक्स ठेवतो मी बरोबर 240 झालं. ठीक आहे. तर हे 240 आता डावीकडे जर तर मायनस होईल म्हणून एक्सचा वर्ग उणे एक्स
उणे 240 बरोबर 0. हे तिसरं समीकरण झालं आपलं. ठीक आहे. आता आपण काय करू, या समीकरणाचे अवयव पाडू आणि एक्सची किंमत काढू, म्हणजे आपल्याला त्या संख्या सांगता येतील. तर त्यासाठी आपण काय करायचं, शेवटचा जो अंक आहे इथं -240 या वर्ग समीकरणामधला, त्याचे अवयव आपल्याला पाडावे लागतील. शेवटच्या अवयवाचे का पाडायचे, शेवटच्याच अंकाचे का पाडायचे, कारण एक्स वर्गला सहगुणक नाही आहे. एक्स वर्गला सहगुणक जर असेल तर या सहगुणक आणि शेवटचा अंक दोघांचा गुणाकार करून जेवढी संख्या येईल त्याचे अवयव पाडावे लागतात. म्हणून आपण काय करू, इथं -240चे अवयव पाडू. तर -240चे अवयव काय होतील, आता मी जे काढलेले आहेत त्याच्याप्रमाणे मी घेतो. तर हे एक म्हणजे -16 एक येईल आणि +15 एक येईल. तर आता आपण -240चे दोन अवयव पाडले, -16 आणि 15, आणि या दोघांचा उपयोग करून -x आपल्याला मध्यमपद घेता येईल. कसं घेता येईल पहा. तर असं करू आपण, x वर्ग उणे 16x अधिक 15x उणे 240 बरोबर 0 हे होईल. कारण हे -16x आणि 15x म्हणजे दोघांची गोळाबेरीज -x येईल. आता आपण सुरुवातीच्या दोन पदाचा गट पाडू. x² -16x अधिक 15x उणे 240 बरोबर 0. तर या पहिल्या दोन पदाचा गट पाडा, नंतर दुसऱ्या दोन पदाचा गट पाडा. आता याच्यातला x अवयव बाहेर घ्या. पहिल्या पदातला x आला, तर जो बाहेर आपण अवयव घेतो तो प्रत्येक पदाला भागतो आणि उरलेला भाकर आत कंसात लिहितो. तर इथं भाकर आला x, इथं आलं उणे 16 प्लस इथं 15 आपण जर बाहेर कॉमन घेतलं तर 15 प्रत्येक पदाला भागायचं आहे आणि उरलेला भागाकार मध्ये लिहायचा. तर x उणे 16 बरोबर 0 हे झालं अवयव पाडणं. आता x उणे 16 आणि x उणे 16 दोन्ही कंस सारखे आहेत, त्याच्यामुळे तो एकच कंस घ्यायचा. आता आपण नंतर दुसऱ्या कंसात हे उरलेले बाहेरचे कॉमन फॅक्टर लिहायचे. x अधिक 15 बरोबर 0. तर हे आपलं समीकरण झालं. आता याच्यामध्ये काय होतं, दोन्ही कंसांचा गुणाकार जर 0 असेल तर कुठला तरी एक कंस 0 असतो, त्याच्यामुळे 0 गुणाकार येतो. म्हणून आपण असं लिहितो. म्हणून असं लिहू आपण x - 16 बरोबर 0, किंवा दुसरी शक्यता काय, x अधिक 15 बरोबर 0. दोन्हीपैकी कुठला तरी एक कंस 0 असेल. मग आपण असं लिहू, म्हणजेच x बरोबर 16 किंवा x बरोबर उणे 15. हे दोन किमती आपल्याला x मिळाल्या. पण आता आपल्याला याच्यातलं ठरवायची की कोणती किंमत आपल्याला घ्यायची आहे, तर ते आपण ठरवूया. आता आपल्याला x बरोबर 16 आणि x बरोबर उणे 15 यापैकी कुठली तरी एक किंमत आपल्याला निवडायची आहे. तर ती कशी निवडणार आपण, तर x हा y² वर्ग आहे. y म्हणजे लहान संख्येचा वर्ग. लहान संख्या उणे असो की अधिक असो त्याचा वर्ग नेहमी अधिकच येतो. म्हणून x हा अधिकच असला पाहिजे. म्हणून x बरोबर 16 हेच उत्तर बरोबर आहे. म्हणून आपण काय करू, त्याला असं लिहू. परंतु x हा लहान संख्येचा वर्ग आहे, तो निगेटिव्ह कधीच असत नाही. म्हणून x बरोबर 16 ही किंमत निवडू. झालं. म्हणून x बरोबर 16 ही मोठी संख्या तर हे आपलं उत्तर झालं. x बरोबर 16 ही मोठी संख्या होय, हे पहिलं उत्तर झालं आपलं. आता परंतु x बरोबर 16 आहे आपल्याकडं, म्हणजेच y² आहे. म्हणून y² बरोबर 16, तर y बरोबर वर्गमुळात 16 म्हणजे 4. तर 4 ही लहान संख्या होय, हे दुसरं उत्तर झालं आपलं. उदाहरणात काय दिलेलं आपल्याला, मोनूपेक्षा सोनूकडे 5 नाणी जास्त आहेत. जर दोघांकडील नाण्यांच्या संख्येचा गुणाकार केल्यास 150 येतो, तर प्रत्येकाकडील नाणे किती आहेत ते सांगा. आता याच्यात कुणाकडे तरी एकाकडं
काही नाणे एक्स आहेत असे समजावं लागेल, आपलं गृहीत धरावं लागेल. तर समजा मोनूकडे एक्स नाणे आहेत, सोनूकडे एक्स अधिक 5 नाणे असतील किंवा होतील समजा. म्हणून काय होईल, आता दोघांकडे नाण्याच्या संख्यांची गुणाकार जो आहे तो एक्स अधिक 5 हा गुणाकार जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे आपल्याला, 150 दिलेला आहे. तर हे एक समीकरण आपलं झालं. तर याच्यावरून आता काय करता येईल आपल्याला, तर एक्सचा आत कंसामध्ये गुणाकार केल्यानंतर एक्स वर्ग अधिक 5x बरोबर 150 आहे. 150 आता डावीकडे हे उणे होऊन जाईल, म्हणून एक्स वर्ग अधिक 5x उणे 150 बरोबर 0. आता उणे 150चे आपल्याला अवयव पाडावे लागतील. जर आपल्याला हे वर्ग समीकरण आहे, या वर्ग समीकरणाचं आपल्याला जर एक्सच्या किमती काढायच्या असतील तर आपल्याला 150चे अवयव पाडावे लागतील. म्हणून उणे 150 बरोबर किती येईल, आता यांचे अवयव असे घेऊ आपण, अधिक 15 आणि उणे 10 असं घेऊ आपण. म्हणजे उणे 150चे 2 अवयव झाले. तर आता असं लिहिता येईल आपल्याला, म्हणून एक्सचा वर्ग अधिक 15x उणे 10x उणे 150 बरोबर 0. तर काय होईल आता हे, म्हणून एक्स कंसामध्ये एक्स अधिक 15 येईल उणे 10, जे कॉमन काढतो आपण त्याच्यानं प्रत्येक पदाला भागत जायचं. तर आता किती होईल, हे एक्स अधिक 15 बरोबर 0, कारण उणे 10 उणे 150ला भागितल्यानंतर अधिक 15 येईल. तर आता एक्स अधिक 15 आणि एक्स अधिक 15 2 वेळा आलाय, ते एकच वेळा आपण लिहायचं. आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स हे पहिला कॉमन फॅक्टर आणि दुसरा कॉमन फॅक्टर -10 बरोबर 0. आता 2 कंसांचा गुणाकार जर 0 आहे तर प्रत्येक त्याच्यातला कुठला तरी एक कंस हा 0 असतो. म्हणून याच्यातली आता आपण शक्यता काय लिहू, म्हणून एक्स अधिक 15 बरोबर 0 किंवा एक्स उणे 10 बरोबर 0. म्हणजेच एक्स बरोबर उणे 15 किंवा एक्स बरोबर 10. आता यातले एक्सचा कुठला तरी एक अंक आपल्याला योग्य आहे तो निवडायचा आहे. योग्य कसा निवडणार आपण आता, कारण एक्स म्हणजे नाण्यांची संख्या आहे, नाण्यांची संख्या कधी उणे असू शकत नाही. म्हणून एक्स बरोबर 10 ही मोनूकडील नाण्यांची संख्या होय. म्हणून सोनूकडे एक्स अधिक 5 बरोबर 10 अधिक 5 15 नाणी आहेत. तर हे आपल्याला 2 उत्तर झाले. पहिलं एक उत्तर हे, दुसरं उत्तर हे. अशा प्रकारे आपण हे गणित आपण सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओतील उदाहरणे समाधानकारक समजले असतील तर लाईक करायला विसरू नका. काही शंका असेल तर कॉमेंट्समध्ये विचारा व तुमचा व्हॉट्सअप नंबर पण लिहा. तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर शंकेचे समाधान केले जाईल. तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.